खोपोली शहरातील ऐतिहासिक आणि पेशवेकालीन वीरेश्वर मंदिरात रविवारी पहाटे धाडसी चोरीची घटना घडली। अज्ञात चोरट्यांनी मंदिराच्या मागील दरवाजातून प्रवेश करून भगवान शंकराच्या पिंडीवरील सुमारे 12 किलो वजनाचे आणि अंदाजे 20 लाख रुपये किमतीचे चांदीचे आच्छादन चोरून नेल्याने परिसरात खळबळ उडाली आहे। मिळालेल्या माहितीनुसार पहाटे सुमारे 2 वाजण्याच्या सुमारास 2 चोरट्यांनी मंदिराच्या मागील बाजूने प्रवेश केला। काही मिनिटांतच त्यांनी शंकराच्या पिंडीवरील मौल्यवान चांदीचे आच्छादन काढून ते घेऊन पोबारा केला। सकाळी मंदिर उघडल्यानंतर ही बाब पुजारी आणि भाविकांच्या निदर्शनास आली। त्यानंतर तातडीने खोपोली पोलिसांना माहिती देण्यात आली। घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी मंदिर परिसराची पाहणी केली। तपासादरम्यान मंदिरातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये 2 संशयित चोरटे कैद झाल्याचे समोर आले। या फुटेजच्या आधारे त्यांचा शोध घेण्याचे काम सुरू असून पोलिसांनी विविध पथके रवाना केली आहेत। दरम्यान श्वान पथक आणि फॉरेन्सिक तज्ज्ञांनाही घटनास्थळी पाचारण करण्यात आले। घटनास्थळावरील पुरावे संकलित करून चोरीचा उलगडा करण्यासाठी तपासाची चक्रे वेगाने फिरवण्यात आली आहेत। मंदिरातील सुरक्षा व्यवस्थेची पोलिसांकडून तपासणी करण्यात येते। शेकडो वर्षांचा इतिहास लाभलेल्या वीरेश्वर मंदिरात झालेल्या या धाडसी चोरीमुळे भाविकांमध्ये संताप आणि चिंता व्यक्त होतीये। धार्मिक स्थळांवरील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून आरोपींना तातडीने अटक करून चोरीस केलेले चांदीचे आच्छादन जप्त करण्याची मागणी नागरिकांकडून होतीये। या प्रकरणाचा पुढील तपास खोपोली पोलीस करतायत। माझं नाव सूर्यकांत रामचंद्र कांबळे। मी 2:45 वाजता रात्री उठलो, सामान घेतलं माझं आंघोळीचं, तिथनं आंघोळ बिंघोळ कपडे धुवून आलो। 3:30 वाजल्यापासून आपला पंखा लावून असंच पडलेलो, काही झोपलो नाही। तेवढ्यात ते 2 जण रोज येतात चालू करायला। त्यातल्या एकाने बोला पाठचा दरवाजा उघडला आहे आणि ह्यो बी दरवाजा उघडायचा आहे। मग मी आपला इकडेच फिरत होतो। मग तेवढ्यात महाराज आले। 5 वाजता मी बोललो पाठचा बी दरवाजा उघडा आहे, ह्यो बी दरवाजा उघडा आहे। तो बोला मी लावून गेलतो दरवाजा। मग आम्ही दोघं आतमध्ये गेलो तर आतमध्ये ही या साईडला तो दरवाजा आहे, त्याला तारांनी बांधलेलं। मग ते तार खोलली महाराजांनी। आम्ही दोघं आतमध्ये गेलो। मग वरती नाही गेलो, वरती तो महाराज जाऊन आला। त्यांनी बघितलं, बोलला झालं काम, कुणाला आतमध्ये सोडायचं नाही। कर्जत लाईव्हसाठी अमोल कुमार जैन, रायगड।